नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि एक चांगल्या पद्धतीने बोलता यावं यासाठी आपण जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आजचा एक नवीन विषय आपण ॲड करूया। तो विषय आहे ॲज वेल ॲज। ॲज वेल ॲजचा वापर कसा करायचा वाक्यामध्ये, त्याचे अनेक उदाहरणं आपण घेऊ आणि ज्या अडचणी आपल्याला बोलण्यामध्ये येतात किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये येतात त्या अडचणी आपण टाळण्याचा प्रयत्न करू। चला तर मग सुरू करूया ॲज वेल ॲजचा उपयोग। ॲज वेल ॲजचा अर्थ सुरुवातीला आपण बघू। ॲज वेल ॲज म्हणजे त्याप्रमाणे नंतर ॲज वेल ॲज हा आपण वाक्यातील अँड काढून टाकतो। ॲज वेल ॲज वापरताना वाक्यातील अँड काढून टाकतो किंवा नॉट ओनली बट ऑल्सो असा प्रयोग असेल तो सुद्धा आपण काढून टाकतो। वाक्यामध्ये टू वापरलेला असेल तो सुद्धा आपण काढून टाकतो। काही वाक्यांमध्ये सुरुवातीला बोथ असतो, दोन्ही, तर तो शब्दसुद्धा आपण काढून टाकतो। आणि हे कंजंक्शन आहे, हे दोन क्लॉजेस एकत्र जोडतं, दोन शब्द एकत्र जोडतं किंवा दोन सब्जेक्ट्स एकत्र जोडतं। आता जेव्हा हे दोन सब्जेक्ट एकत्र जोडतं तेव्हा त्याचं कार्य बदलतं, इतर वेळेस त्याचं कार्य वेगळं असतं। तर एवढ्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया। ॲज वेल ॲज म्हणजे त्याचप्रमाणे, आणि हा शब्द काढून आपण ॲज वेल ॲज वापरतो। नॉट ओनली बट ऑल्सो काढून टाकतो, टू काढून टाकतो, बोथ काढून टाकतो। आता काही वाक्य आपण याच्यात घेणार आहोत, त्याच्याने आपल्याला विषय अधिक क्लिअर होईल। महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची म्हणजे असं की ॲज वेल ॲज हा सर्वात सोपा टॉपिक आहे, परंतु परीक्षेमध्ये आणि बोलताना हा सर्वात कठीण असा टॉपिक आहे। आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये ॲज वेल ॲजचा जो मार्क असतो तो मुलांना बरोबर चकवतो, कारण ॲज वेल ॲजवर विचारला गेलेला जो प्रश्न असतो तो, आता उदाहरणार्थ राहुल अँड आय आर बिझी। आता इथे अँडने जोडलेलं आहे, दोन नाउन्स, दोन सब्जेक्ट आहेत। तर when two subjects are joined or connected with as well as or with the following verb always follows the first subject। ते उदाहरणात येईल आपल्याला। जेव्हा आपण दोन करते अँड ऐवजी ॲज वेल ॲजने जोडतो तेव्हा त्यानंतर येणारं क्रियापद हे पहिल्या कर्त्याशी संबंधित असतं। इथे अँड वापरलेला आहे त्यामुळे राहुल अँड आय आर बिझी असं होईल, परंतु जेव्हा इथे ॲज वेल ॲज वापरू आपण तेव्हा राहुल ॲज वेल ॲज आय इथे इज बिझी येईल, कारण हा इज या दोघांशी संबंधित नाही, तर इज हा पहिल्या सब्जेक्टशी संबंधित असतो, असा एक नेम आहे। मग या ठिकाणी आपण असं पण वाक्य घेतो वी अँड आय आर बिझी, पण जेव्हा ॲज वेल ॲज वापरतो आपण तेव्हा वी अँड आय आर बिझी असेल, किंवा आय अँड राहुल आर बिझी तेव्हा आय ॲज वेल ॲज राहुल ॲम बिझी असा बदल होतो। हा बदल लक्षात घेऊ आपण। तर चला आपण काही वाक्य घेऊया। पहिलं वाक्य, ही इज टॉल, ही इज क्लेवर। आता हा भाग सारखा आहे, हा वेगळा आहे, म्हणजे टॉल आणि क्लेवर एकाच कर्त्याबद्दल बोललं गेलेलं आहे की तो उंच आहे आणि तो हुशार आहे, म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल दोन विशेषण वापरले आहेत, त्यामुळे दोन्ही ॲडजेक्टिव्ह आपण ॲज वेल ॲजने जोडू। मग असं येईल ते
ही इज टॉल ॲज वेल ॲज क्लेवर असं वाक्य लिहिले. कारण वाक्यामध्ये दोन गोष्टी वेगळ्या आहेत. ही इज सारखं आहे, परंतु ही इज टॉल आणि ही इज क्लेवर. तो उंच आहे आणि तो हुशार आहे. म्हणजेच काय, तो उंच आणि हुशार आहे, की उंच आहे किंवा त्याचप्रमाणे देखील हुशारसुद्धा आहे. मग आपण टॉल आणि क्लेवर हे दोन ॲडजेक्टिव्ह ॲज वेल ॲजने जोडले आणि रिपीट झालेला भाग काढून टाकला. ही इज रिपीट आहे, हा पण ही इज आहे. द रिपिटेशन झालेला भाग काढून टाकला आपण. दुसरं वाक्य, मॅथ्स अँड जॉमेट्री आर डिफिकल्ट. आता बघा इथे तोच मुद्दा आहे. आता मॅथ आणि जॉमेट्री दोघांबद्दल हे क्रियापद आलेलं आहे. हे क्रियापद हे दोघांबद्दल आलेलं आहे आणि अँडने जोडलेलं आहे म्हणून. परंतु अँड काढून जेव्हा आपण ॲज वेल ॲज वापरतो, तेव्हा हे क्रियापद हे पहिल्या कर्त्याशी संबंधित असतं. दुसऱ्या कर्त्याशी काही त्याला घेणं नाही. हा नियम आहे आणि याच नियमावर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारणारे विचारतात आणि तो मार्क विद्यार्थ्यांचा जातो. तर इथे आर काय आहे, अँड वापरलेला आहे म्हणून आर आहे. मॅथ्स अँड जॉमेट्री आर डिफिकल्ट, म्हणजे दोन्ही विषयाबद्दल आपण बोलतोय ॲड असल्यामुळे. परंतु जेव्हा आपण ॲज वेल ॲज वापरणार तेव्हा आपण या विषयाला जास्त महत्त्व देतो. पहिला जो सब्जेक्ट असतो तो ॲज वेल ॲजमध्ये महत्त्वाचा असतो आणि द फॉलोइंग वर्ब ऑलवेज फॉलोज द फर्स्ट सब्जेक्ट. मग लक्षात ठेवा, जेव्हा दोन कर्ते आपण ॲज वेल ॲजने जोडतो किंवा विथने जोडतो तेव्हा त्यानंतर येणारं क्रियापद हे पहिल्या कर्त्याशी संबंधित असतं. वेन टू सब्जेक्ट्स आर कनेक्टेड विथ or as well as, the following verb always follows the first subject. आता इथे हा पहिला कर्ता आहे, तर याला आता इथे आर आलेला आहे. बघू बरं आपण, मॅथ्स ॲज वेल ॲज जॉमेट्री. आता इथे मॅथ आणि जॉमेट्री ॲज वेल ॲजने जोडलेलं आहे, त्यामुळे या विषयाशी काही संबंध नाही. हा एकवचन जरी असता तरी आपण इथे इजच घेतला असता, याचा काही संबंध नाही. हा पहिला एकवचनी सब्जेक्ट आहे, मॅथ्स इज, म्हणजे मॅथ इज डिफिकल्ट असा प्लेन अर्थ पहिले घ्यायचा. दोन सब्जेक्ट आहेत मॅथ आणि जॉमेट्री, त्यापैकी ॲज वेल ॲज वापरल्यामुळे पहिल्या कर्त्याला हे क्रियापद संबंधित असतं. हे लक्षात ठेवा. मॅथ्स ॲज वेल ॲज जॉमेट्री इज डिफिकल्ट. हा एक नियम आहे. हा नियम लक्षात ठेवण्यासारखा आहे. कायमच याच्यावर प्रश्न येतात आणि तिथे बरोबर विद्यार्थी चुकतात. हे टू बीचं वर्ब आलं, अजून मेन वर्बसुद्धा येईल, त्यावेळेस पण आपण त्याचा वापर बघू. फादर विथ हिज फ्रेंड्स इज वर्किंग. बघा ते विथ आला, ॲज वेल ॲज आणि विथ जर आला, दोन सब्जेक्ट जर तो जोडत असेल तर त्यानंतर येणारं क्रियापद हे याच्याशी संबंधित नसतं, दुसऱ्या सब्जेक्टची, ती पहिल्या सब्जेक्टशी संबंधित असतं. द फॉलोइंग वर्ब इज कनेक्टेड टू द फर्स्ट सब्जेक्ट. इथे दोन सब्जेक्ट आहेत, फादर विथ हिज फ्रेंड्स. आता फ्रेंड्स हे प्लुरल आहे, फादर सिंग्युलर आहे. मग फादर विथ हिज फ्रेंड येणारं जे त्यानंतर क्रियापद आहे हे याच्याशी संबंधित नसून ते पहिल्या सब्जेक्टशी संबंधित आहे. त्यामुळे दोन गोष्टी आहेत, ॲज वेल ॲज किंवा विथ. याने जर दोन सब्जेक्ट जोडले गेले असतील, सब्जेक्ट्स, तर येणारं क्रियापद, येणारं वर्ब हे पहिल्या कर्त्याशी संबंधित असेल. हा एक नियम आहे. मग इथे बघूयात आपण काय आहे बरं. इथे आता कसं वाक्य येईल बघा. फादर as well as his friends is working. इथे येईल is working.
बघा इथे इज वर्किंग आला, कारण तो इज हा फादरशी संबंधित आहे. फादर ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स इज वर्किंग. आता राहुल अँड आय आर बिझी. इथे पण दोन सब्जेक्ट आहेत, राहुल आणि मी. आर बिझी. आता हा जो आर आलेला आहे हा दोघांसाठी आलेला आहे अँड असल्यामुळे. पण जेव्हा आपण ॲज वेल ॲजचा उपयोग करू तर ॲज वेल ॲजचा उपयोग करताना दोन कर्त्यापैकी पहिल्या कर्त्याला जे क्रियापद मॅच होईल ते आपण वापरतो. मग बघूया आता आपण. राहुल ॲज वेल ॲज आय. आता राहुलशी संबंधित आपल्याला वापरावं लागेल, आर चालणार नाही. इज बिझी. बघा राहुल ॲज वेल ॲज आय इज बिझी. आता आयला इज लावल्याचं थोडंसं आपल्याला ऑकवर्ड वाटतं, परंतु तो इज याच्याशी संबंधित आहे, म्हणून राहुल ॲज वेल ॲज आय इज बिझी असा प्रयोग होतो आणि हा लक्षात ठेवण्याजोगा आहे. पुढचं वाक्य आहे, आय ॲम अ टीचर अँड अ सोशल वर्कर. इथे दोन नाऊन जोडलेले आहेत, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता. मध्ये अँड वापरलेला आहे, त्यामुळे आय ॲम एकदाच घेऊ, अ टीचर अँड निघून जाईल. आय एम अ टीचर ॲज वेल ॲज अ सोशल वर्कर. ही साधी रचना असते, इथे काही अडचण नाही. मी शिक्षक आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. अँड काढून टाकायचा, ॲज वेल ॲज वापरायचा. आता बघा हे महत्त्वाचं आहे, बोथ विराट अँड रोहित प्लेड वेल. बोथ विराट अँड रोहित प्लेड वेल असं वाक्य आहे. विराट आणि रोहित दोन्ही चांगले खेळले. मग आता हा बोथ निघून जाईल. विराट ॲज वेल ॲज रोहित प्लेड वेल. इथं प्लेड क्रियापद आहे, ते दोघांना पण प्लेडच होतं, पण वेगळं जर क्रियापद असतं तर ते याच्याशी संबंधित आलं असतं. तरी हे याच्याशीच कनेक्टेड आहे, दोघांनाही कनेक्टेड आहे, पण याच्याशी अधिक आहे. बोथ निघून जाईल. बघू मग कसं आहे वाक्याचं. विराट ॲज वेल ॲज रोहित प्लेड वेल. आता बोथ ए अँड बी आर क्लेवर. आता बघा इथे प्रश्न येईल तो, ए आणि बी दोन्ही हुशार आहेत. दोघांसाठी आर आलेला आहे, मात्र आता आपण ॲज वेल ॲज वापरू तेव्हा बोथ निघून जाईल आणि ए ॲज वेल ॲज बी इज क्लेवर हा इज याच्यासाठी येईल. दोन सब्जेक्टमध्ये ॲज वेल ॲज वापरला तर पहिला सब्जेक्ट महत्त्वाचा असतो, त्याप्रमाणे क्रियापद आपण घेतो. मग लिहायचं आता, ए ॲज वेल ॲज बी इज क्लेवर. ए हा बी सारखाच हुशार आहे. आता नॉट ओनली बट ऑल्सो पण वाक्यातला निघून जातो. नॉट ओनली मीना बट ऑल्सो सारिका गॉट फर्स्ट क्लास. मग आता नॉट ओनली बट ऑल्सो निघून जाईल, नॉट ओनली बट ऑल्सो निघून जाईल. आता मीना ॲज वेल ॲज सारिका गॉट फर्स्ट क्लास. मीना ॲज वेल ॲज सारिका गॉट फर्स्ट क्लास. दोघांना फर्स्ट क्लास मिळाला, मीनाप्रमाणे सारिकेला फर्स्ट क्लास मिळाला. म्हणजे याच्यावरून एक सिद्ध झालं की वाक्यातील कोणते कोणते शब्द काढायचे. जसं आपण बोथ काढला, नॉट ओनली बट ऑल्सो काढला, दोन वाक्यामध्ये सारखा सारखा जो भाग आहे तो आपण काढून टाकला. विथ अँड रिप्लेस करताना आपण ॲज वेल ॲज वापरतो, विथला पण रिप्लेस आपण ॲज वेल ॲजने करतो, परंतु अँडला रिप्लेस करताना दोन कर्ते जर असतील तर पहिल्या कर्त्याशी संबंधित आपण वर्ब घेतो. आता सर्वनाम
नामाऐवजी सर्वनाम जे वापरलेलं असतं ते वाक्य पण आपल्याला घ्यावं लागेल. राहुल इज गुड प्लेयर असं वाक्य असेल समजा. राहुल इज गुड प्लेयर आणि ही इज राहुल इज गुड प्लेयर, ही इज अ सिंगर. राहुल एक चांगला प्लेयर आहे आणि राहुल हा सिंगरसुद्धा आहे. राहुल इज अ गुड प्लेयर अँड ही इज अ सिंगर. तर मग आता राहुलची सर्वनाम हे आलेलं आहे. राहुल इज गुड प्लेयर, राहुल चांगला प्लेयर आहे आणि तो सिंगरसुद्धा आहे. म्हणजे ही इज आणि राहुल इज हे रिपीट झाला. आणि दोन क्वालिटी कोणत्या कोणत्या झाल्या? गुड प्लेयर आणि सिंगर. मग आता आपल्याला हे आणि हे जोडावं लागेल आणि रिपिटेशन ऑफ सब्जेक्ट टाळावं लागेल. मग आता राहुल इज गुड प्लेयर as well as a singer. ही हा याच्याशी संबंधित आहे, कर्त्याशी संबंधित आहे आणि ते सर्वनाम आहे. म्हणजे नाम आणि सर्वनामपैकी आपण एक घेत असतो. आता ही इज फार्मर अँड ही इज लीडर टू. आता टू सुद्धा आपण ओमिट करतो. TOO म्हणजे सुद्धा, तो सुद्धा आपण वाक्यातील काढतो. He is a farmer and he is a leader too. आता तो एक शेतकरी आहे आणि तो नेतासुद्धा आहे. तर आपल्याला इथे टू काढावा लागेल आणि अँड तर निघून जाईल. मग असं येईल याची रचना. He is a farmer as well as a leader. TOO मध्ये सुद्धा आपण याच्यातलं काढून टाकलं. आता याच्यामध्ये आता जे मेन वर्ब आहे, दोन सब्जेक्ट जेव्हा आपण जोडतो आणि दोन सब्जेक्ट जोडल्यानंतर तृतीय पुरुषी सब्जेक्ट असतो, तर त्यावेळेस कशी परिस्थिती होते आपण ते बघू. आता उदाहरणार्थ ही रन्स किंवा ही प्लेज अँड शाउट्स असं एक वाक्य, किंवा मिस्टर एक्स अँड मिस्टर वाय रन फास्ट. हे उदाहरण तुम्हाला अधिक क्लिअर होईल. हे उदाहरण अधिक चांगलं तुम्हाला समजेल आणि त्याचा अर्थ पण समजेल. मिस्टर एक्स अँड मिस्टर वाय रन फास्ट. दोन्ही कर्ते तृतीय पुरुषी आहे, परंतु दोन सब्जेक्ट असल्यामुळे आपण रन वापरला. पण जेव्हा आता ॲज वेल ॲज वापरू तेव्हा एकच सब्जेक्ट महत्त्वाचा राहील आणि तो सब्जेक्ट तृतीय पुरुषी असल्यामुळे, एकवचनी असल्यामुळे रनचा रन्स होईल. कारण द फॉलोइंग वर्ब ऑलवेज कनेक्टेड टू द फर्स्ट सब्जेक्ट. मग फर्स्ट सब्जेक्ट हा तृतीय पुरुषी साधा वर्तमान काळ आहे, त्यामुळे रन्स होईल तो. मिस्टर एक्स ॲज वेल ॲज मिस्टर वाय रन्स फास्ट. हा रन्स केला इथे आपण रन ऐवजी, कारण आता दोन सब्जेक्ट नाही, मिस्टर एक्स आणि वाय दोन आहेत, परंतु हे क्रियापद पहिल्या कर्त्याशी संबंधित आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण आरचा इज केला होता तसंच आता आपण याबद्दल केलं. आता एक अजून शेवटचा मुद्दा आहे. वेन टू वर्ब्स आर कनेक्टेड विथ अँड, किंवा टू वर्ब्स आर कनेक्टेड बाय अँड when and is replaced by as well as,
the second verb takes ing. For example, he plays and shouts. तो खेळतो आणि ओरडतो. म्हणजे तो खेळतो आणि ओरडतो. मग इथे 2 वर्ब आहेत. तर अशा वेळेस असा नियम आहे, तो परीक्षेमध्ये विचारतात की सेकंड वर्ब आय-एन-जी घेतं ॲज वेल ॲज वापरताना. ही प्लेज आणि आता ही प्लेज ॲज वेल ॲज शाउटिंग असं ते करतात. ही प्लेज ॲज वेल ॲज, आता याचं शाउटिंग असं होईल. हा थोडासा अपवाद आहे, तो आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे ॲज वेल ॲज जरी सोपा असला तरी तो खूप कठीण आहे आणि त्याचे नेम जे आहेत ते लक्षात ठेवायचे. तर आपल्याला तो बोलताना प्रॅक्टिस करावी लागेल, कारण पहिला सब्जेक्ट एक वचनी असतो, मात्र दुसरा सब्जेक्ट अनेक वचनी असतो आणि अनेक वचनी जवळ येणारं क्रियापद आपण अनेक वचनीच वापरून टाकतो, पण ते क्रियापद पहिल्या सब्जेक्टशी संबंधित असतं. हा सराव केला तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि परीक्षेमध्ये हे मार्क मिळतात. अशा पद्धतीने आपण ॲज वेल ॲजचा उपयोग कसा करायचा, हे चांगलं कंजक्शन आहे आणि त्याचा उपयोगही चांगल्या पद्धतीने आपण करू, परीक्षेमध्ये मार्क मिळवू, बोलताना त्याचा उपयोग करू. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग, बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.